गोंदियात तात्पुरत्या स्वरूपात स्थापित करण्यात आलेल्या राममूर्तीची पूजा करून काढण्यात आली रॅली। आज 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। असं असताना त्याचवेळी गोंदियात देखील माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या पुढाकारानं गोंदियाच्या कालेका कंपनीसमोर तात्पुरत्या स्वरूपात स्थापित करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा अर्चना करण्यात आली। सोबतच गोंदिया शहरात ढोल ताशांच्या गजरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली असून कालेका कंपनीपासून निघालेली रॅली गोंदिया शहराच्या मुख्य रस्त्यावर भ्रमंती करत गोंदिया शहराच्या सिव्ह लाईन भागात असलेल्या हनुमान मंदिरात या रॅलीचा समारोप करण्यात आलाय। आज काढण्यात आलेल्या रॅलीनं गोंदिया शहर राम नामाच्या गजरात दुमदुमून निघालं, तर नागरिकांनी देखील एकच नाम जय श्रीरामचा गजर केलाय। आज खासदार प्रफुल्ल पटेल आणि त्यांचा मित्र परिवार गोंदिया शहराचे सर्व नागरिक आज अयोध्यामध्ये ज्या वेळेवर प्राण प्रतिष्ठाचा वेळ ठरला होता त्याच वेळेवर इथे पूर्ण गोंदिया शहर, गोंदियाचे प्रत्येक नागरिक सर्वांनी मिळून इथे विधिवत रामललाची पूजा केलेली आहे, अर्चना केलेली आहे आणि दिवसभर इथे कार्यक्रम चालणार आहे। आज आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे मुंबईला पण अनेक कार्यक्रममध्ये आहेत आणि अशा पद्धतीनं आज आम्ही सर्व हे आज अयोध्यामध्ये जे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी तिथे प्राणप्रतिष्ठा केली। आज अनेक संघर्ष आणि अनेक वेळाच्या नंतर आज धूमधामने उत्साहाने पूर्ण देशात एक वातावरण आहे दिवाळीसारखा। तसाच आम्ही गोंदियाला एक मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या माध्यमातून आमचे सर्व जे संघटना आहे त्यांच्या माध्यमातून दिवाळीसारखा सण आज गोंदियाला आम्ही दिवसभर हे चालणार आहे। संध्याकाळपर्यंत आम्ही हे कार्यक्रम करणार आहोत आणि पूर्ण गावात पूर्ण देशात जसा उत्साह आहे तसा आज गोंदिया आमचा हे कार्यक्रम आणि पूर्ण गोंदिया अयोध्यासारखा वाटत आहे यांचा आम्हाला गौरव आहे। न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, गोंदिया।